नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बाजाराचे प्रकार या प्रकरणाला सुरुवात केली। त्या प्रकरणामध्ये आपण बाजाराचे वर्गीकरण स्पर्धेनुसार, यात पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये काय आणि पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत निश्चिती कशी केली जाते हे आपण बघितलं। आता या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धेनुसार जो काही बाजाराचे वर्गीकरण आहे त्याच्यातला जो दुसरा प्रकार आहे अपूर्ण स्पर्धा, त्या अपूर्ण स्पर्धा म्हणजे नेमकं काय आणि अपूर्ण स्पर्धेमध्ये असणारे जे काही 3 प्रकार आहेत, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा, या घटकांचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे। अपूर्ण स्पर्धा म्हणजे नेमकं काय? तर अपूर्ण स्पर्धा हा बाजाराचा असा प्रकार आहे की ज्यात पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये सर्व आढळत नाहीत, तर काही आढळतात। म्हणजे आपण जे काही पूर्ण स्पर्धेच्या बाजारात जी वैशिष्ट्ये बघितली होती की असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक, एकजिन्सी वस्तू, मुक्त प्रवेश आणि निर्गमन, एकच किंमत, बाजाराचे संपूर्ण ज्ञान ग्राहकाला असते आणि विक्रेत्याला असते असं मानलं गेलेलं आहे। सोबतच उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता, वाहतूक खर्चाचा अभाव, सरकारी हस्तक्षेप नाही, ही जी काही वैशिष्ट्ये होती त्या वैशिष्ट्यांपैकी काही वैशिष्ट्ये ही अपूर्ण स्पर्धेमध्ये आढळतात। त्याला आपण जो काही अपूर्ण स्पर्धा असे म्हणतो। या अपूर्ण स्पर्धेमध्ये जे काही बाजाराचे 3 प्रकार आहेत त्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे मक्तेदारी। आता मक्तेदारी म्हणजे नेमकं काय? बघा, इथे समोर दिसतंय तुम्हाला मक्तेदारी म्हणजे नेमकं काय। मक्तेदारीला इंग्लिशमध्ये मोनोपॉली असे म्हणतात। आता मोनोपॉली हा जो काही शब्द आहे हा ग्रीक शब्दापासून आलेला आहे। मोनो याचा अर्थ एक आणि पॉली याचा अर्थ, जो काही पॉली याचा अर्थ विक्रेता। मग ज्या बाजारात एकच विक्रेता असतो त्या बाजाराला आपण मक्तेदारी असे म्हणतो। म्हणून मोनोपॉली या शब्दावरून मोनो आणि पॉली, मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता। ज्या बाजारात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व दुसऱ्या बाजूला त्या वस्तूला, त्या बाजारात असणाऱ्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो, अशा बाजाराला आपण मक्तेदारीच बाजार असे म्हणतो। E.H. चेंबरलिन यांनी मक्तेदारीची व्याख्या सांगितलेली आहे। मक्तेदारी म्हणजे एक अशी उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो, म्हणजे पर्यायी वस्तू नसतात, त्या बाजाराला आपण मक्तेदारी असे म्हणतो। म्हणजे एकच विक्रेता, आपण बघितलं की मक्तेदारीमध्ये मोनोपॉली, मोनो म्हणजे एकच आणि पॉली म्हणजे विक्रेता। एकच विक्रेता असल्यामुळे पूर्ण जी उद्योग संस्था असते त्या संपूर्ण उद्योग संस्थेवर, जी काही उद्योग संस्था असते त्या संपूर्ण उद्योग संस्थेचा जो काही बाजारात पुरवठा असतो त्यावर काय असतं, संपूर्णपणे नियंत्रण असतं। त्यालाच चेंबरलिन यांनी काय म्हटलेलं आहे, मक्तेदारी बाजार। आता ज्याप्रमाणे आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये बघितली होती त्याच प्रकारे मक्तेदारीच्या बाजारात सुद्धा काही वैशिष्ट्ये आढळतात। ते वैशिष्ट्ये आपण आता पाहू। मक्तेदारीच्या बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य आहे एकच विक्रेता। जसं आपण पाहिलं होतं मोनोपॉली, मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे विक्रेता। आणि म्हणून मक्तेदारीचं पहिलं वैशिष्ट्य आहे की मक्तेदारीच्या बाजारात एकच विक्रेता असतो। मक्तेदारीत वस्तूंचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा नसते, परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते। इथे विक्रेता एकच असतो मात्र ग्राहक काय असतात, असंख्य असतात। विक्रेता एकच असल्यामुळे, कुठलाही विक्रेता नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा आपल्याला आढळत नाही आणि म्हणून मक्तेदारीच्या बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य एकच विक्रेता। त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे पर्यायी वस्तूंचा अभाव। जे काही मक्तेदारीमध्ये आपण बघितलं की विक्रेता एकच असल्यामुळे पर्यायी वस्तू निर्माण होण्याची शक्यताच नसते आणि त्याच्यामुळे जे काही मक्तेदारी स्पर्धा असते
एकच विक्रेता असल्यामुळे त्याने जी वस्तू उत्पादन केलेली तीच ग्राहकाला घ्यावी लागते आणि म्हणून ग्राहकाच्या पसंतीला वाव नसतो, म्हणजे त्याला चॉईस नसते. जी वस्तू आहे ती ग्राहकाला घेणं भाग असतं आणि त्याच्यामुळे मक्तेदाराकडून एकतर ती वस्तू घ्यावी लागते किंवा जर ग्राहकाला आवडली नाही तर ती वस्तू त्याने घेऊ नये, म्हणजे त्याला वंचित राहावं लागतं. आणि जी काही मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता असते ती 0 किंवा नकारात्मक असते. हे रिकाम्या जागांना येऊ शकतं आणि म्हणून हे लक्षात ठेवा की मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता जी काही असते ती 0 किंवा नकारात्मक असते. म्हणजे एक तर तो ती वस्तू घेऊ शकतो किंवा जर आवडली नाही, त्याला पसंत नसेल तर ती वस्तू तो घेऊ शकत नाही. अशा प्रकारे जे काही दुसरं वैशिष्ट्य होतं पर्यायी वस्तूंचा अभाव. याचं जे काही आहे तिसरं वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध. जे काही आहे मक्तेदारी स्पर्धेमध्ये कायदेशीर नैसर्गिक व तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधने असतात. एकच विक्रेता असल्यामुळे इतर जे काही विक्रेते किंवा उद्योग संस्था आहे त्यांना स्पर्धेमध्ये येण्यासाठी या बाजारात बंदी असते किंवा बंधनं असतात. ती एक तर बंधनं कायदेशीर असतात किंवा काही नैसर्गिक अडचणी असू शकतात किंवा तांत्रिक, किंवा एखाद्याला यायची इच्छा आहे पण त्याच्या जो तंत्रज्ञान किंवा तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे तो त्या बाजारात प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणून या जे काही मक्तेदारीच्या स्पर्धेमध्ये प्रवेशावर निर्बंध लादलेले असतात. चौथं वैशिष्ट्य आहे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. जे काही आहे मक्तेदाराचे जे काही बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, कारण तो वस्तूचा एकमेव उत्पादक आणि विक्रेता असतो. तोच उत्पादन करत असतो आणि तोच विक्री करत असतो आणि म्हणून त्याचा काही पुरवठा जो असेल त्याला जेवढा पुरवठा करायचा बाजारात तेवढा करू शकतो आणि जेवढा नाही करायचा तो करू शकत नाही. म्हणजे त्याच्या मर्जीवर ते चालत असतं, कारण तो एकच विक्रेता असतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण पुरवठ्यावर जे काही बाजाराचा पुरवठा असतो त्या संपूर्ण पुरवठ्यावर त्या जे काही विक्रेत्याचं किंवा उत्पादकाचं काय असतं नियंत्रण असतं. हे झालं चौथं वैशिष्ट्य. पाचवं वैशिष्ट्य आहे किंमतकर्ता. आपण पाहिलं की मक्तेदारीमध्ये एकच उत्पादक असतो किंवा एकच उद्योग संस्था असते आणि त्याच्यामुळे त्याने जी काही वस्तू तयार केली असेल किंवा त्याने जो काही माल तयार केला असेल त्याची किंमत निश्चित तोच उत्पादक किंवा तोच उद्योग संस्था करत असते आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की तोच किंमतकर्ता असतो. किंमत ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार त्या उद्योग संस्थेला किंवा उत्पादकाला असतो, कारण तो बाजारात एकमेव विक्रेता असतो आणि म्हणून त्याला किंमतकर्ता असं म्हटलंय, तोच किंमत करत असतो. नंतर जे काही सहावं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद. मूल्यभेद म्हणजे किंमत मध्ये असणारा भेद. मक्तेदार हा किंमतकर्ता असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांकडून कालपरत्वे, स्थलपरत्वे, नंतर वापरानुसार वेगवेगळ्या प्रकारे तो किमती आकारू शकतो ग्राहकाकडून. अशा प्रकारे मूल्यभेद हे बाजाराचे एक वैशिष्ट्य आहे. जसं इथे उदाहरण दिलेलं आहे की रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना तिकिटात सवलत दिली जाते. जसं आपण बघितलं की जे काही रेल्वे ही गव्हर्नमेंटचं त्याच्यावर नियंत्रण असल्यामुळे ती विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना तिकिटाच्या दरात ती सवलत देऊ शकते, कारण तेच किंमत ठरवणारे असतात आणि म्हणून मक्तेदारीमध्ये मूल्यभेद केला जातो. वेगवेगळे ग्राहक जे असतात त्यांना ग्राहकांनुसार ते किंमत ठरवत असतात. याचा आपल्याला एक छोटासा तक्ता दिलाय बघा इथे, तुम्हाला माहीत हवं असं म्हणून. मूल्यभेदाचे प्रकार व्यक्तीनुसार, स्थळानुसार, काळानुसार आणि वापरानुसार. आता व्यक्तीनुसार म्हणजे काय, तर इथे दिलेले उदाहरण डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडनं वेगवेगळी फी आकारतात. डॉक्टर पण जशा प्रकारचा पेशंट असेल, त्याला जशा प्रकारचा त्रास असेल त्यानुसार तो वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळ्या प्रकारची फी आकारत असतो. त्याच्यानंतर स्थळ म्हणजे जागा बदलली की किंमत बदलते. जसं ग्रामीण आणि शहरी भाग या दोन भागांचा जर विचार केला तर घर भाड्याच्या दृष्टीने विचार केला तर ग्रामीण भागात घर भाडे हे कमी असतं, तर शहरी भागात घर भाडे हे जास्त असतं आणि म्हणून स्थळानुसार मूल्यभेद केला जातो. त्याचबरोबर काळानुरूप, काळ बदलला तरी पण मूल्यभेद केला जातो. जसं इथे उदाहरण दिलंय, दिवसापेक्षा रात्रीच्या प्रवासासाठी प्रवास भाडे जास्त असतात. आपण ड्रायव्हर जरी नेला, गाडी घेऊन गेलो, ड्रायव्हर घेऊन गेलो, तरी
रात्रीचा भत्ता वेगळा असतो आणि त्याचा सकाळचा भत्ता पण कसा असतो वेगळा. म्हणजे दिवसापेक्षा रात्रीचा प्रवास नेहमी महागडा पडत असतो. आणि म्हणून काळ बदलला, वेळ बदलला तर मूल्यभेद पण काय होत असतो, बदलत असतो. त्याच्यानुसार त्याचा वापरानुसार जे काही वीज बिल आहे, जे काही वीज आहे ती आपण घरगुती वापरासाठी जे काही युनिटचा रेट आहे तो वेगळा असतो. आणि व्यापारी जे काही वापर असतो, जे काही म्हणजे दुकानांसाठी वगैरे जे काही वापर केला जातो किंवा उद्योग संस्थांसाठी त्याचा रेट काय असतो, वीज दराचा वेगवेगळा असतो. अशा प्रकारे वापरानुसार मूल्यभेद केला जातो. अशा प्रकारे मक्तेदारीमध्ये व्यक्तीनुसार स्थळानुसार, काळानुसार आणि वापरानुसार मूल्यभेद केला जात असतो. आणि म्हणून जे काही आहे मक्तेदारीचं जे काही 6वं वैशिष्ट्य होतं ते मूल्यभेद. आता 7वं वैशिष्ट्य मक्तेदारीचं. उद्योग संस्था हाच उद्योग. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक आणि विक्रेता असतो. त्यामुळे मक्तेदारीत उद्योग संस्था हाच त्याचा काय असतो, उद्योग असतो. तोच त्याचा उद्योग. कारण एकच विक्रेता, ग्राहक जरी अनेक असले तरी उत्पादन करणारे तो स्वतःच उत्पादक पण असतो आणि विक्रेता पण असतो. आणि म्हणून उद्योग संस्था हाच तो काय असतो, मक्तेदारी बाजाराच्या याच्या उद्योग असतो. अशा प्रकारे जे काही मक्तेदारीची आपण वैशिष्ट्ये पाहिली. पुन्हा एकदा आपण बघू. मक्तेदारीच्या स्पर्धेमध्ये एकच विक्रेता असतो. पर्यायी वस्तूंचा अभाव असतो. पर्यायी वस्तू म्हणजे जसं चहाला कॉफी पर्याय आहे. चहा जर महाग झाली तर आपण कॉफी घेणार, किंवा कॉफी महाग झाली तर आपण काय वापरणार, चहा वापरणार. त्याला म्हणतात पर्यायी वस्तू. पण तिथे एकच उत्पादक असल्यामुळे पर्यायी वस्तू तिथे नसतातच. त्याच्यानंतर प्रवेशावर निर्बंध. 4थं होतं बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. 5वं होतं किंमतकर्ता. आणि 6वं मूल्यभेद. आणि शेवटचं होतं उद्योग संस्था हाच त्याचा काय असतो, उद्योग असतो. अशा प्रकारे मक्तेदारीच्या बाजाराची ही वैशिष्ट्ये. तुम्हाला एक आनंदाची बातमी अशी की मक्तेदारीचे प्रकार जे काही हा पुढचा घटक आहे तो घटक 25% सिलेबस कमी झाल्यामुळे आपल्याला यावर्षी जो काही तुम्हाला तो अभ्यास करायचा नाही. म्हणजे मक्तेदारीचे प्रकार हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. त्याच्यामध्ये जे काही प्रकार आहेत, जे एकूण 7 प्रकार आहेत, ते 7 प्रकार तुम्हाला यावर्षी याच्यावरचा कुठलाही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार नाही. असं जरी असलं तरी आपण एक माहिती हवी, कारण पुढच्या दृष्टीने आपल्याला ते मक्तेदारीचे प्रकार याच्याविषयी माहिती हवी. या दृष्टीने आपण ओझरतं त्या मक्तेदारीच्या प्रकारांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. अर्थातच तुम्हाला हा परीक्षेला याच्यावरचा कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही. चला तर मग बघू आपण मक्तेदारीचे प्रकार. मक्तेदारीच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे खाजगी मक्तेदारी. आता खाजगी मक्तेदारी म्हणजे नेमकं काय? ज्या वेळेला एखादी जी काही संस्था असते किंवा व्यक्ती असते ती जे काही उद्योग संस्थेचं स्वतःच नियंत्रण करते, त्यास आपण खाजगी मक्तेदारी असे म्हणतो. खाजगी मक्तेदारी ही खाजगी व्यक्ती म्हणजे समजा स्वतःचा आपला उद्योग असेल एखादा, किंवा आपलं स्वतःचं दुकान असेल, तर त्याच्यावर आपली कोणती मक्तेदारी असेल? खाजगी मक्तेदारी. आणि मग खाजगी मक्तेदारी ही सहसा नफ्याने प्रेरित झालेली असते. म्हणजे नफा हाच उद्देश तो उद्योग संस्था स्थापन करण्यामागे असतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण देता येऊ शकतं टाटा समूह. जे काही टाटा समूहाच्या ज्या काही गाड्या असतील, मग 2 व्हीलर असतील किंवा 4 व्हीलर असतील, किंवा लोखंड तयार करण्याचे जे काही कारखाने असतील, या संपूर्ण याच्यावर टाटा समूहाचं नियंत्रण आहे. आणि ही टाटा समूह हा आपण म्हणू शकतो की नफ्याच्या प्रेरणेने तो तयार केलेला किंवा असणारा तो उद्योग आहे. आणि म्हणून अशा प्रकारची जी काही मक्तेदारी असते त्याला आपण म्हणतो खाजगी मक्तेदारी. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे सार्वजनिक मक्तेदारी. आता सार्वजनिक मक्तेदारीमध्ये जेव्हा एखादी उद्योग संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची असते किंवा सरकारने नियंत्रण केलेली असते आणि सरकारनेच चालवलेली असते, तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. म्हणजे सरकारचीच मालकी,
त्याच्यावर सरकारचीच मालकी असते, सरकारचं नियंत्रण असतं आणि सरकारनेच चालवलेली असते. त्याला आपण काय म्हणतो, सार्वजनिक मक्तेदारी. मग याचं उत्तम उदाहरण जे काही भारतीय रेल्वे असेल किंवा बस सेवा असेल, किंवा आपण ह्या ज्या काही आहे ह्या बस सेवा किंवा रेल्वे सेवा ह्या गव्हर्नमेंटकडनं असतात आणि त्याच्यावर पूर्ण नियंत्रण हे गव्हर्नमेंटचं असतं आणि म्हणून त्याला आपण सार्वजनिक मक्तेदारी म्हणतो. म्हणजे पहिला प्रकार होता आपला खाजगी मक्तेदारी, दुसरा प्रकार सार्वजनिक मक्तेदारी आणि आता तिसरा प्रकार आहे कायदेशीर मक्तेदारी. ज्या वेळेला कायदेशीर मक्तेदारीमध्ये पेटंट, बोधचिन्ह ज्याला आपण लोगो म्हणतो आणि स्वामित्व, अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. मग यात काय असतं, कायद्याने सक्ती केलेली असते. कशासाठी सक्ती केलेली असते की एखादी व्यापारी बँक असेल किंवा व्यापारी संस्था असेल किंवा उद्योग संस्था असेल तर त्यांचं एखादं चिन्ह असतं, लोगो असतो आणि त्यामुळे त्या चिन्हामध्ये संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते. तसेच या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते. एखाद्या आता SBIचं जर चिन्ह असेल किंवा लोगो असेल तर तशा प्रकारचा लोगो दुसरी संस्था घेऊ शकणार नाही. त्या लोगोचा उपयोग दुसरी संस्था किंवा दुसरा उद्योग करू शकणार नाही. मग याचं उदाहरण आहे, पार्लेचं उदाहरण घेऊ शकतो. अमूलचे सगळे उत्पादनं जे काही आहे, अमूलचं पूर्ण उत्पादनं वर एक विशिष्ट लोगो आहे किंवा त्यांचं बोधचिन्ह ज्याला म्हणू आपण आणि त्यांची स्वामित्व पण त्याच्यावर आहे आणि म्हणून अशा प्रकारची जी काही मक्तेदारी असते तिला आपण कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतो. पुढचा चौथा प्रकार आहे नैसर्गिक मक्तेदारी. नैसर्गिक मक्तेदारी ही विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण होते. त्याला आपण नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतो. उदाहरणार्थ पंजाबचा गहू हा फक्त तिथे निर्माण होतो कारण तिथे तशा प्रकारचं नैसर्गिक वातावरण आहे, नैसर्गिक परिस्थिती त्याला लाभलेली आणि म्हणून आपण ते जे काही निर्माण होतो तो पंजाबचा गहू ही एक प्रकारच्या नैसर्गिक मक्तेदारीचं उदाहरण आहे. नंतर पाचवं जे काही आहे साधी मक्तेदारी. साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते. म्हणजे एखादं जे उत्पादन असेल त्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत, वेगवेगळी किंमत न आकारता एकच किंमत आकारली जाते, त्याला साधी मक्तेदारी असे म्हणतात. नंतर सहावा प्रकार आहे मूल्यभेदात्मक मक्तेदारी. मूल्यभेदात्मक म्हणजे एकच उद्योग संस्था असते पण ती वेगवेगळ्या व्यक्तींकडून किंवा ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारची किंमत आकारते, त्याला आपण मूल्यभेदात्मक मक्तेदारी म्हणतो. आपण मूल्यभेद बघितलंच, जसं इथे उदाहरण दिलेलं आहे. डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी फी आकारतात. जशा पेशंट असेल त्या पेशंटनुसार डॉक्टर प्रत्येकाकडनं वेगवेगळी जी काही फीज घेत असतात. नंतर सातवा प्रकार आहे ऐच्छिक मक्तेदारी. आता आपण बघितलं की स्पर्धा ही बाजारात खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि ह्या स्पर्धेचा जो काही दुष्परिणाम आहे तो मोठ्या प्रमाणात ग्राहकांना भोगावा लागतो आणि अशा प्रकारचा दुष्परिणाम भोगावा लागू नये आणि ह्या स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार, काही उद्योग संस्था एकत्र येतात आणि त्यांचा एक गट स्थापन करतात आणि त्या गट स्थापन केल्यामुळे उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री ही महत्तम नफा म्हणजे जे काही आहे विक्री करून महत्तम नफा मिळवणे यामुळे सोयीची होते त्यांना आणि ते एकत्र येतात आणि ज्यामुळे ग्राहकाचं पण नुकसान होणार नाही आणि स्पर्धा पण केली जाणार नाही. अशा प्रकारचं एकत्र. याचं उदाहरण ओपेक हे दिलेलं आहे. ओपेकचा जो काही लॉंग फॉर्म आहे तो आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, म्हणजे पेट्रोलियम निर्यातक देश संघटना ह्या एकत्र येतात, यांचा एक गट स्थापन केला जातो आणि ज्या काही वस्तू उत्पादन केल्या जातात त्याची विक्री करून महत्तम नफा ह्या काय करतात मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे त्याला आपण ऐच्छिक मक्तेदारी असे म्हणतो. आतापर्यंतच्या जे मक्तेदारीच्या प्रकारांमध्ये खाजगी मक्तेदारी, सार्वजनिक मक्तेदारी, त्याच्यानंतर तिसरा प्रकार होता कायदेशीर मक्तेदारी, चौथा प्रकार होता नैसर्गिक मक्तेदारी, साधी मक्तेदारी आणि सहावा प्रकार मूल्यभेदात्मक मक्तेदारी
शेवटचा प्रकार होता ऐच्छिक मक्तेदारी. अशा प्रकारे हे मक्तेदारीचे प्रकार आहेत. तुम्हाला माहीत हवं हा पण पार्ट आपल्याला जे काही आहे हा पार्ट पण परीक्षेला आपल्याला विचारला जाणार नाही, म्हणजे याच्यावरचे पण प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाणार नाहीत. जो काही 25% सिलेबस कमी झालेला आहे त्यातला हा कमी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही अपूर्ण स्पर्धेचा जो काही प्रकार होता त्या दुसऱ्या प्रकारामध्ये जे 3 वेगवेगळे बाजार आहेत त्याच्यातला जो काही मक्तेदारी बाजार आहे या मक्तेदारी बाजाराची आपल्याला फक्त व्याख्या किंवा अर्थ आणि त्या मक्तेदारीची वैशिष्ट्ये हाच पार्ट आपल्याला यावर्षी परीक्षेला विचारला जाणार आहे. त्याची आपण पूर्ण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही दुसरा प्रकार आहे अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा या दोघी बाजारांचा आपण एकत्रितपणे अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत हा जो काही पार्ट आज शिकवलेला आहे त्या पार्ट्सच्या आपण ज्या काही नोट्स आहे त्या व्यवस्थित आपल्या वहीत लिहून घ्यायच्या आहेत.